आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। मिरजेत प्रभाग क्रमांक 4 व 5 मधून श्री पप्पू उर्फ विवेक शिवाजी शिंदे इच्छुक उमेदवार। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 करिता प्रभाग क्रमांक 4 व 5 मधून पुरुष उमेदवार श्री पप्पू उर्फ विवेक शिवाजी शिंदे हे इच्छुक। गेली 25 ते 30 वर्ष शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत। त्यांच्या माध्यमातून मिरजेतील आठवड्याचा भाजीपाला बाजार सुरू करण्यात आला। अनेक आंदोलने, मोर्चा या माध्यमातून शिवसेना पक्ष वाढवण्याचे कार्य करण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिरज शहर संघटक म्हणून कार्यरत आहेत आणि आंदोलन पक्षाचे त्यामध्ये अग्रेसर असणारा एक कार्यकर्ता, मिरज शहरात व इतर जिल्ह्यात ओळख असणारे एक निष्ठावंत कार्यकर्ता पप्पू शिंदे अशी एक ओळख आहे। संजय गांधी निराधार योजना सदस्य म्हणून काम केलं आहे। आतापर्यंत अनेक गोरगरिबांची पेन्शन मंजूर केली आहे। 25 ते 30 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये निरंतर कार्यरत असणारा कार्यकर्ता म्हणून पप्पू शिंदे यांची ओळख निर्माण झालेली आहे। त्यांनी प्रभागामध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे। घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत। महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी महिला बचत गटाची स्थापना करण्यात येणार आहे। युवक व युवतींकरिता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे। बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे। प्रभागातील तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी सुसज्ज असे व्यायामशाळा उभारण्यात येणार आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेऱ्याचे नियोजन करण्यात येणार आहे। सुसज्ज असे ग्रंथालय उभारण्यात येणार आहे। मोहल्ला क्लिनिकची स्थापना करण्यात येणार आहे। सरकारी शाळेमध्ये स्विमिंग टँक आणि डिजिटल शाळा बनवण्याचे ध्येय आहे। तसेच रस्ते, पाणी, गटार, शौचालय या संदर्भामध्ये जे काही नागरिकांच्या करिता येईल ते सर्व मी करेन असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिलेले आहे। एक नवखा पुरुष उमेदवार म्हणून प्रभागामध्ये नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे। सर्व समाजाला घेऊन त्या विकास कामाचा अजेंडा घेऊन नगरसेवक निवडणुकीकरिता उभे राहिलेले आहेत। प्रचंड मताधिक्याने नागरिकांनी निवडून द्यावे असे त्यांनी नागरिकांना आवाहन केलेले आहे। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।